नमस्कार पठाण साहेब. नमस्ते. जुन्नर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे. आपणही 10 नंबर प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काल छाननी होती, आपला अर्ज वैध ठरलेला आहे. तर आता या निवडणुकीची रणनीती कशी राहणार, काय विजन घेऊन जनतेसमोर आपण जाणार, कसं काय मतं आपल्याला मिळणार? मी मोहम्मद एजाज रऊफ खान पठाण प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तो माझा वैध ठरलेला आहे. माझा विजन रस्ते, पाणी, लाईट हे तर सगळेच करतात, सगळेच सांगतात. आमच्या प्रभागामध्ये प्रमुख कारण आहे पाण्याचं. अडचणी आहेत पाण्याची. त्या पाण्याच्या अडचणी, पाणी तर सगळं दररोजच येत आहे, पण पाण्याला दबाव अजिबात नाही. पाण्याचा दबाव खूप कमी दाबावाचं पाणी आमच्या प्रभागामध्ये येत आहे. त्या कामासाठी आम्ही प्रयत्न करू. दुसरं विजन, आमच्या प्रभागामध्ये स्पोर्ट्स, मुलांना खेळण्यासाठी स्पोर्ट्सला काहीही चालना नाही. मुलांना स्पोर्ट्स खेळण्यासाठी चांगले ग्राउंड नाहीत, त्यांच्यासाठी कोच नाहीत, त्यांच्यासाठी एज्युकेशनमध्ये, स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये प्रोत्साहन नाही. तर त्याच्यासाठी आम्हाला प्रभागामध्ये काय करता येईल याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे आपलं म्हणणं असेल का की प्रभागामध्ये आपण क्रीडा संकुल स्थापन करणार? थोडक्यात क्रीडा संकुल स्थापन करण्याचा प्रयत्न करू. अजून काही विजन? अजून विजनमध्ये एज्युकेशन, स्कूलमध्ये जे एज्युकेशन्स होतात त्याच्यामध्ये लक्ष घालू. मुलांना येण्या जाण्यासाठी रस्ते, फुटपाथ वगैरे काय जर कुठं बसवण्यासाठी जागा भेटत असेल किंवा जागा अवेलेबल असेल तिथे अवेलेबल करू. पठाण साहेब, आपण शिक्षणावर जास्त भर देत आहे, क्रीडावर पण जास्त भर देत आहे. आपलं शिक्षण काय आहे? माझं शिक्षण डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग संगमनेर. दुसरं कारण शिक्षणावर भर द्यायचं, जेव्हा माझी मुलं एज्युकेशनला इथं मी टाकायचा प्रयत्न केला त्यावेळेस मला कळलं एज्युकेशन तर जुन्नर तालुक्यात खूप चांगलं होतं आहे, पण या मुलांना ॲक्टिव्हिटी नावाची वस्तूच अवेलेबल नाही आहे जुन्नरमध्ये. त्या कारणास्तव मी माझी मुलं शिकण्यासाठी पुण्याला टाकलेली आहे. मग मला जो त्रास झाला ते माझ्या गावामध्ये माझ्या नातेवाईकांना, माझ्या मित्रमंडळीला, माझ्या गावकऱ्यांना होऊ नये, त्या कारणास्तव एज्युकेशन आणि ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी याच्यावरती माझे जास्त भर राहणार आहे. म्हणजे थोडक्यात आपला प्रभाग आपण स्मार्ट सिटीसारखा स्मार्ट प्रभाग तयार करण्याची तयारी केली. प्रयत्न ते आहे, पण जुन्नरमध्ये या सगळ्या गोष्टी लगेचच करणे किंवा तयारी करणे किंवा ते जागा अवेलेबल करणे हे सगळं नगरसेवक पदाच्या लेवलची कामं सगळी त्या पद्धतीची नाही आहेत. मग ती करण्यासाठी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील किंवा अजून मुख्यमंत्री साहेब असतील यांच्यापर्यंत जाण्याचा जर वेळ आली तर मी त्याच्यासाठी प्रयत्न करीन. धन्यवाद साहेब. पण आता आपल्या प्रभागातील नागरिकांना आपण काय आवाहन करणार? मी प्रभाग क्रमांक 10 मधून उभा राहत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मला तुम्ही भरघोस मतांनी विजयी करा हेच मला लोकांना सांगणे आहे. धन्यवाद.